नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता ॲनालायझर. अजित पवार यांच्या जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यापाठोपाठ त्यांच्या अन्य बहिणींवरती आणि नातेवाईकांच्या वरती आयकर विभागानं छापे टाकायला सुरुवात केलेली आहे. या छाप्यानंतर अजित पवारांनी काही विधानं केलीत आणि शरद पवारांनीही काही विधानं केलीत. आपण दोन्ही विधानांचा वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये पाहणी करणार आहोत, त्याचा समाचार घेणार आहोत. शरद पवारांनी असा दावा केलेला आहे की अजित पवार यांच्यावरची ही कारवाई म्हणजे सूडबुद्धीची आहे. म्हणजे शरद पवारांनी एक विधान काही दिवसापूर्वी केलं होतं आणि ते विधान होतं उत्तर प्रदेशातल्या लखीमपूरमधल्या शेतकरी आंदोलकांच्या विषयाबद्दल. त्यात शरद पवार म्हणाले होते की जालियनवाला बाग हत्याकांडासारखी कृती लखीमपूरमध्ये घडलेली आहे. जनरल डायरनं जसं केलं होतं तसं इथे घडतं आहे. आता शरद पवारांना असं म्हणताना सरकार सूडबुद्धीनं आणि वाईट पद्धतीनं वागतंय असं म्हणायचं असावं. आता या विधानाचा राग केंद्र सरकारला आला आणि केंद्र सरकारने महाराष्ट्रात कारवाईला सुरुवात केली असं पवारांना वाटतंय. बरं, बोलले शरद पवार आणि कारवाई अजित पवारांच्यावरती झालेली आहे. म्हणजे शरद पवारांचा राग केंद्र सरकारनं अजित पवारांच्यावरती काढलाय असं पवारांना सांगायचं आहे. कदाचित या विधानामागे पवारांचा हेतू काय असावा जरा बघितलं पाहिजे. म्हणजे शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये इतकं सख्य आहे की शरद पवारांच्यावरती वार केला, म्हणजे अजित पवारांच्यावरती वार केला की त्याची कळ थेट शरद पवारांच्यापर्यंत पोचते, असं चित्र शरद पवार निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे केंद्रालाही असं वाटत असावं कदाचित, असं शरद पवार भासवण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे बघा किती घनिष्ठ संबंध आहेत या दोघांच्या मध्ये. अजित पवारांनी वेगळंच विधान केलंय, ते वेगळंच बोलतायत. त्यांनी काही काकांना मध्ये घेतलेलं नाही आहे. पण काकांनी आपला पुतण्याला माझ्यामुळं त्रास सहन करावा लागतोय असं विधान करून एक खळबळ माजवून दिलेली आहे. या कारवाईबाबत दुसरं तिसरं काही बोलण्यापेक्षा सूडबुद्धीनं बोलणं अधिक चांगलं असतं. जसं या व्हिडिओच्या खाली कमेंट असतात, कुलकर्णी तुम्ही पूर्वग्रह दूषित आहात, तुम्हाला भाजपकडून अधिकचे पैसे मिळालेले आहेत, तुम्ही भाजपचे चाटे आहात, तुम्ही अमुक आहात. दुसरं काही स्पष्टीकरणाला मिळालं नाही की मग हे BJPचं चॅनल आहे, हे अमक्याच चॅनल आहे असं म्हणता येऊ शकतं. म्हणजे प्रत्येकाचा तो अधिकार आहे. जसा अभिव्यक्ती हा माझा अधिकार आहे तसा माझ्या अभिव्यक्तीवरची अभिव्यक्ती हा तुमचा अधिकार आहे. तो कसा करावा, कुठे करावा हा त्याच्या मर्जीचा प्रश्न म्हणून मी सोडून देतो. पण पवारांच्या या विधानाचं खरंच खूप आश्चर्य करावं अशी स्थिती आहे. म्हणजे खरंच जर शरद पवार बोलले म्हणून अजित पवारांना त्रास द्यायचा असेल आणि पवारांना एवढं त्याचे वाटत असेल तर जरा मागची काही उदाहरणं तपासून बघितली पाहिजे. मध्येच एकदा अजित पवार उठून मुंबईतून गायब झाले होते. कुठे गेले अजितदादा, कुठे गेले अजितदादा असा प्रश्न सारखा विचारला होता. आणि अजितदादा कुठेतरी गेलेत याची माहिती पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन शरद पवारांनी दिली होती. म्हणजे ते म्हणाले होते की माझ्यावर जे आरोप चाललेले आहेत, म्हणजे शरद पवारांना, असं त्यांचं वाक्य आहे की जो त्रास होतो आहे राजकारणामध्ये तो बघून अजित पवार अस्वस्थ झालेले आहेत. आणि ते आपल्या मुलाला म्हणाले की पार चल आपण जाऊन शेती करूया, आता राजकारण नको करायला. हे शरद पवारांचे वाक्य आहेत. अजित पवार नाराज होऊन गेले होते काही दिवसाकरता आणि पुन्हा परतले, हे देखील महत्त्वाचं आहे. दुसरं एक कृती आहे ते म्हणजे अजित पवार देवेंद्र फडणवीसांच्या सोबत सरकार स्थापन करायला गेले होते. 2 दिवसाचं सरकार आलं काय, गेलं काय, त्यानंतर अजित पवार राष्ट्रवादीत परत आले काय. पण सरकार येऊन अजित पवार राष्ट्रवादीत परत येण्याच्या कालखंडामध्ये एक घटना तुमच्या लक्षात आली असेल की कोणीही आमदार अजित पवारांच्या सोबत दिसला नाही, कोणीही. मला वाटतं यापेक्षा जितकी इज्जत इन्कम टॅक्सनी अजित पवारांची धाट टाकून घेतली नसेल ना, त्यापेक्षा मोठी इज्जत एकही आमदार न जाऊन अजित पवारांची गेली होती. म्हणजे अजित पवारांचा जो काही दबाव, प्रतिष्ठा हे सगळं होतं ते सगळं या एका घटनेमुळे धुळीला मिळालेलं होतं. त्यानंतर परत एकदा उपकार म्हणून अजित पवारांना उपमुख्यमंत्री केलं गेलं. पण एकूणच पक्ष संघटनेवर वर्चस्व राहिला तो सुप्रिया सुळे यांचा. म्हणजे अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून फिरतात पण पक्ष म्हणून
जी काय आता पक्षावरती पकड आहे ती सुप्रिया सुळेंची आहे. म्हणजे अगदी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये सुद्धा बैठका घेताना सुप्रिया सुळे घेतात, अजित पवार घेत नाही. शरद पवार अजित पवारांचं पक्षातूनच उच्चाटन करतायत, अधिक त्यांचं महत्त्वही संपवण्याचा प्रयत्न करतायत. अशा वेळी शरद पवारांच्या विधानावर अजित पवारांचा बदला घ्यायला केंद्र सरकार जाईल ही शक्यताच मुळात कमी वाटते. म्हणजे ही पवारांनी अक्षरशः केलेली धुळफेक आहे. बरं, जरंडेश्वर आणि बाकी साखर कारखाने ज्यावरती धाड पडली आहे तिथे काहीच वेगळं घडलेलं नाही आहे का? म्हणजे कारखाना घेतला किती कोटीला, त्याच्याकडून पुणे जनता सहकारी बँके, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून, माफ करा ते पुणे जनता सहकारी बँकेच्या विरोधात आला, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून किती कर्ज घेतलं, म्हणजे त्या कारखान्याची किंमत किती, कर्ज किती, काय चाललंय नेमकं, इथं काही गडबड घडलेलीच नाही आहे का? हे पवारांना सांगायचं आहे का? म्हणजे उगीच उठलंय इन्कम टॅक्स आणि अजित पवारांच्यावरती कारवाई करताय, असं काही घडतंय का? आपल्या वाक्याचं एवढं महत्त्व शरद पवारांना अधोरेखित करायचं, म्हणजे कुणी विचारलंच नाही ना, तुम्ही जालियनवाला बाग म्हटले काय आणि काय म्हटलं काय. म्हणजे एक म्हण मराठीमध्ये आहे, आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी. म्हणजे सोमेश्वरात आग लागली तर ती विझवायला रामेश्वरी बंब पाठवून जमत नाही, तो सोमेश्वरीच पाठवावा लागतो. दुसरी एक म्हण आपल्याला चांगली माहीत आहे, हाल्या बिमार पखालीला इंजेक्शन. तसं पवारांनी विधान केलं म्हणून अजित पवारांना त्रास असला उद्योग काही होत नसतो. पवारांनी हे स्वतःचं महत्त्व वाढवण्यासाठी केलेलं विधान आहे आणि त्यासोबत अजित पवारांचे आणि आपले संबंध कसे उत्तम आहेत आणि हे केंद्र सरकारलाही माहीत आहे हे दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. उलट पक्षी शरद पवारांनी यातून केंद्र सरकारवर तर डाव साधला आहेच आहे बोलण्याचा, म्हणजे आधीही बोलून टाकलं आहे, नंतरही बोलून टाकलं आहे, पण अजित पवारांशी संबंध उत्तम असल्याचं हे दाखवण्याचा प्रयत्न आहे. पण केंद्र सरकार इतकं मूर्ख नक्कीच नाही की शरद पवारांच्या वाक्याची शिक्षा अजित पवारांना देईल. केंद्राला खरंच सुडबुद्धीनं वागायचं असतं तर अजित पवारांच्या ऐवजी सुप्रिया सुळेंच्यावरती कारवाई झाली असती, मग ही कारवाई सुडबुद्धीची म्हणता आलं असतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.